ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे सर्व अपडेट मी आजच्या व्हिडिओमध्ये आपणाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न केलेला आहे। 18वा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे, 17व्या हप्त्याची अजून कुणाला मिळालेला नाही त्यांना कधी मिळणार आहे, ई-केवायसी झालेली आहे तरीही काही जणांना 17वा हप्ता मिळालेला नाही, तो कधी मिळणार आहे याबद्दल बऱ्याच ताईंच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे। ई-केवायसी होऊन सुद्धा हप्ता आपल्याला मिळालेला नाही, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु ताईंनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ज्या ज्यावेळी मी व्हिडिओ अपडेट करेन, व्हिडिओ अपलोड करेन त्या वेळी तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल। ताईंनो, तुम्हाला मकर संक्रांतीचे गिफ्ट मिळणार आहे। लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचे गिफ्ट मिळणार आहे। तुमचा 18वा हप्ता मकर संक्रांतीच्या आत म्हणजे 14 तारखेच्या आत तुम्हाला वितरित करणार आहेत असा GR निघालेला आहे। आता प्रश्न असा पडतो की 17वा हप्ता ज्यांना मिळालेला नाही त्यांचं काय? तर मकर संक्रांतीच्या आत ज्यांना 17वा हप्ता मिळालेला नाही त्यांना 17वा आणि 18वा असे 2 हप्त्याचे पैसे मिळणार आहेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। ज्यांची ई-केवायसी झालेली आहे त्यांना हप्ता मिळाला नाही 17वा, त्यांचाही हप्ता मिळणार आहे। कारण GR शासनाचा निघालेला आहे। ई-केवायसीमध्ये काही जणांचे समस्या होत्या, काही जणांना ई-केवायसी वेळच्या वेळी करता आलेली नाही। असा सर्व विचार करून मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला 17वा आणि 18वा हप्ता या 2 हप्ते तुम्हाला देण्याचे योजलेले आहे। त्याचबरोबर जानेवारीचाही हप्ता तुम्हाला मिळणार आहे। 2 हप्ते तुम्हाला मिळणार आहेत। ज्यांना 17वा मिळालेला नाही त्यांना 4,500 रुपये मिळणार आहेत। तर लाडक्या ताईंनो, काळजी करू नका। ज्यांना 17वा हप्ता मिळालेला नाही त्यांनाही 17वा हप्ता मिळणार आहे। नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता 2 हप्ते मिळणार आहेत आणि जानेवारीचा हप्ता, लाडक्या बहिणीचा हप्ता सर्व ताईंना मिळणार आहे। मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर ज्या ताईंना अजून हप्ता मिळालेला नाही त्यांना एकदम हप्ते वितरित केले जाणार आहेत। त्यामुळे कुणीही संभ्रम अवस्था बाळगण्याचे कारण नाही। सर्वांना हप्ता मिळणार आहे। आपल्याला थोडा वाट पाहावी लागणार आहे ताईंनो।